नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तिळाची चटणी बनवून दाखवणार आहे। तर हे तिळाची चटणी ना तुम्ही वडापाववर खाऊ शकता, इडली डोशावर खाऊ शकता। मस्त लागते, एकदा तुम्ही जरूर करून बघा। पॅन ठेवलाय बघा गरम करायला आणि चांगला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये ही अर्धी वाटी सफेद तीळ घेतलेले आहे। गॅस आहे मीडियम आणि ह्याला काय करायचं, तडतड आवाज येस्तोवर 1 मिनिट ते 2 मिनिट फक्त भाजून घ्यायचं आहे। मस्त असे बघा भाजलेले आहेत। असं एकसारखे सगळीकडे हलवत राहायचे, असं तडतड बघायचा आवाज यायला लागलेला। आपल्याला ह्याला लाल भडक वगैरे काय करायचं नाहीये। आता ह्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते। पॅन बघा मी गरम करत परत ठेवलेला आहे, ते काढून घेतले। त्याच्यामध्ये 2 चमचे मी शेंगदाणे घेतलेले। शेंगदाणे आहेत कच्चे आणि ह्यांना पण आपण डाग पडस्तोवर असे चांगले भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पण बघा मस्त असे भाजले गेलेले, डाग पडलेले। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावरची साल पण काढू शकता। तीळ आणि शेंगदाणे पण थंड झालेले आहेत। आता ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा काढून घेतलेले आहे। त्यात टाकणारे हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त केल्या तर चालेल। छोटा अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। त्यात टाकायचे छोटे छोटे आकाराचे अर्धा इंचाचे तुकडे घेतलेले आहेत बघा आल्याचे। 7 पाकळ्या लसणाच्या, थोडासा टाकणार आहे कढीपत्ता। त्यात टाकायचे अर्ध्या लिंबाचा रस। त्यात टाकायचे कोथिंबीर देठासकट घेतलेली आहे। चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे। बारीक एकदम पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे मी वाडग्यामध्ये काढून घेते। वाटीमध्ये बघा मी काढून घेतलेली आहे। एवढी घट्ट झालेली आहे। आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। तुम्हाला जर पाहिजे ना तर अशी पण घट्ट ठेवू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तडका पॅन घेतलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे फक्त मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल जरा थोडंसं जास्तच गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, थोडासा कढीपत्ता, 1 सुकी मिरची, त्यात टाकायचं थोडंसं हिंग आणि आता आपण हे तडका ओतून घेऊया। ह्याच्यामध्ये पण ह्या तडक्यामध्ये थोडंसं तुम्ही सफेद तीळ पण टाकू शकता। मस्त बघा असा तडका बसलेला आहे। मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीत चटणी झालेली आहे। आपण कधी इडली डोशासाठी ह्याच्यासाठी तर मी चटण्या खूप दाखवलेल्या आहेत, पण तुम्ही तिळाची चटणी जरूर करून बघा। वडापाव म्हणा, भजी म्हणा, तुम्ही सँडविच म्हणा, सगळ्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाकरी चपातीबरोबर पण ही चटणी खाऊ शकता, छान लागते। काहीतरी तुम्हाला वेगळी रेसिपी अपलोड केलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।